नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कथा संग्रह। या चॅनलवरती आपल्याला मराठी, हिंदी या भाषेतील नवनवीन कथा ऐकायला मिळणार आहेत। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चला तर मग ऐकूया आजची कथा। आज आपण ऐकूया कहाणी नकळत जुळले नाते यांचे पुढील भाग। लेखिका प्रतीक्षा बागडे। नकळत जुळले नाते, हेवी ब्लॅक हार्ट भाग 2। येस, आपण उद्या फिरायला जाणार, ती बेडवर उड्या मारत आनंदाने तिच्या टेडीला म्हणाली। चल मग झोप आता, मी पण जातो झोपायला, विराज म्हणाला। हो, आणि उद्या लवकर पण उठायचंय ना? लवकर आणि तू इमत असील। ग्रीनिंग फेस, बघ ह्या उद्या लवकर उठेन मी, ते पण तजयादी। सयलेम्स फेस विथ लुक ऑफ ट्रायम्फ, अच्छा बघूया हा, सयलेम्स हरलीस तर मग मी सांगेन ती शयम। विंकिंग फेस, हा चालेल, शिवानी म्हणाली। कॉम पेज इन, चल मग बाय, गुड नाईट। विराज त्याच्या रूममध्ये निघून गेला। एकतर सूर्यपूर्ण डोक्यावर येईपर्यंत मॅडमची झोप होत नाही आणि हे फिरायचं तर लक्षात पण नसेल उद्याला। विसरली तर एक प्रकारे बरं होईल, पण विराज स्वतःशीच बोलत हसत होता। दुसऱ्या दिवशी सकाळी शिवानी विराजच्या आधीच उठली होती। ती लगेच तयार होऊन त्याच्या रूममध्ये गेली आणि त्याच्या अंगावरची चादर ओढत म्हणाली, खडूस चल उठ, बघ मी चेअरलेम्स जिंकले, जायचंय ना आपल्याला। विराजने हळूहळू डोळे उघडले, पाहिलं तर समोर शिवानी गोड स्माईल देत उभी होती। सिंपल येलो कलरचा ड्रेस आणि चेहऱ्यावर थोडीशी पण मेकअप नसतानाही किती सुंदर दिसत होती ती। तो पण स्मित हास्य करत तिच्याकडे पाहत बसला होता। ओय, तू जागेपणी पण स्वप्नात आहेस की काय? ती त्याच्या डोळ्यांसमोरून हात फिरवत म्हणाली। तसा तो भानावर आला। त्याने घड्याळ पाहिला, अजून 6 पण वाजले नव्हते। शिवानी, तू एवढ्या लवकर तयार होऊन कुठे चाललीयस? मी नाही, आपण दोघं चाललोय फिरायला, विसलास का? ग्रीनिंग फेस विथ स्माइलिंग मीज, म्हणजे लक्षात आहे तर मॅडमच्या? हे बरं, विसरली नाही। अनअम्युज्ड फेस, तो हळूच पुटपुटला। काय बडबडतोय एवढं हळू? फेस विथ लुक ऑफ ट्रायम्फ, अगं काही नाही, पण एवढ्या लवकर कुठे जायचं ते बघू आपण, चल तू लवकर तयार हो बरं। तिने त्याला हाताला धरून उठवलं आणि ढकलतच बाथरूमजवळ घेऊन गेली। थोड्या वेळानंतर तोही बाहेर आला तर शिवानी समोरच उभी। हा काय रेड कलरचा शर्ट घातलाय? जा बदलून ये। अनअम्युज्ड फेस, अगं त्यात काय फरक पडतो, राहू देत ना। कष्ट फेस, नको थांब, मी देते तुला शोधून। तिने त्याचं पूर्ण कपाट बघितलं पण तिला एक पण शर्ट आवडला नाही। मग तिने एका कोपऱ्यात देविकाने आणलेल्या टी शर्ट्स पाहिल्या आणि त्यातली ब्लॅक कलरची टी शर्ट त्याच्याकडे दिली। ही घाल बघ, छान दिसेल। व्हाईट स्माइलिंग फेस, नको, मला टी शर्ट्स आवडतं नाही। अनअम्युज्ड फेस, काल काय प्रायमिस केलं होतंस? माझं सगळं ऐकणार मॅलेनालास ना, विसरलास का? अँग्विश्ड फेस, अच्छा बाबा ओके, येतो मी चेंज करून तुझ्या बाहेर। स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ, मी का जाऊ करना चेंज? त्यात काय झालं? तू लाजतोय का? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट, तू पण ना शिवानी? ओके थांब, इथेच मी वॉशरूम मध्ये जाऊन चेंज करतो। एक्सप्रेशनलेस फेस, किती लाजतोय प्लस। स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट, ती हसू लागली। तो चेंज करून आल्यानंतर दोघेही मग कारमध्ये जाऊन बसले। त्याने मावशीला कायल करून बाहेर जात असल्याचं कळवलं। त्याने तिला सीटबेल्ट लावायला सांगितलं पण तिला जमत नव्हतं। मग शेवटी तो तिला सीटबेल्ट लावायला मदत करू लागला। तो तिच्या अगदी जवळ गेला होता आणि तिच्या निरागस डोळ्यांकडे पाहत हरवून गेला। झालं ना लावून? तिने विचारलं। तसा तो भानावर येऊन त्याच्या सीटवर बसला। अच्छा सांगा मग कुठे जायचं? त्याने त्याचं सीटबेल्ट लावत विचारलं। आधी चहा घेऊ, मागे गेलो होतो तिथेच जायचं का? तिने विचारलं। हो चालेल। विराजलाही तिथला चहा प्यायची इच्छा झाली होती, पण तिथे पुन्हा देविका आणि तिचे आई बाबा भेटले तर, आणि देविकाने मला तिथे चहा पिताना बघितलं तर कळालेच होईल, तो विचार करत होता। चल ना मग, कसला विचार करतोय? शिवानीने विचारलं। काही नाही, तिथे नको, आपण दुसरीकडे जाऊया। त्याला त्याच्या ऑफिससमोर असलेली चहाची टपरी आठवली। त्याने गाडी ऑफिसकडे वळवली आणि दोघांनाही चहा मागवला। खरं तर विराजला पाहून त्या चहावाल्याला पण आश्चर्य वाटलं होतं, पण त्याने काही न विचारणंच पसंत केलं। काही वेळात तिथे पूजाही चहा पिण्यासाठी आली। सर, तुम्ही चक्क इथे चहा पिताय? तिने आश्चर्याने विचारलं। अगं ते शिवानीने हट केला म्हणून। पूजाला पाहून शिवानी खूप खुश झाली। तिने लगेच जाऊन तिला मिठी मारली। विराजने पूजाकडे ऑफिसबद्दल विचारपूस केली आणि तिचा निरोप घेऊन ते तिथून निघून गेले। आता कुठे जायचं? कुठेही, हा रस्ता जिथे जाईल तिथे जाऊ। ग्रीनिंग फेस, काहीही, हा रस्ता संपणारच नाही, मग दिवसरात्र नुसता प्रवासच करायचा का? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ,
मग आम्ही असंच फिरतो, कधीच कुठे जायचं ते ठरवून जात नाही. मग जे दिसेल तिथे थांबायचं. मी आणि नेहू असंच करायचो. आपण आज पूर्ण मुंबई फिरूया. ग्रीनिंग फेस. बरं ठीक आहे, तसं पण आज तू सांगशील ती शसी. विंकिंग फेस. काही वेळ प्रवास केल्यानंतर ते एका सुंदर जागेवर पोहोचले होते. तिथे अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट्स होते. शिवानीने त्याला कार थांबवायला सांगितली. त्याने कार एका बाजूला पार्क केली. दोघेही कारमधून उतरले. समोरचं दृश्य किती छान होतं. सूर्योदय झाला होता. आकाशामध्ये पिवळ्या रंगाच्या सुंदर छटा उमटल्या होत्या. त्यात अनेक पक्ष्यांचे सुंदर थवे उडताना दिसत होते. किती प्रसन्न वातावरण होतं. विराजने कधी सूर्योदयाचं एवढं निरीक्षण केलं नव्हतं, पण आज केल्यानंतर कळलं किती सुंदर वाटतं. डोळ्यांना एक प्रकारचं समाधान मिळतं आणि मन आपोआप प्रसन्न होऊन जातं. दोघेही बराच वेळ ते दृश्य पाहत बसले होते. किती सुंदर वाटतंय ना इथे खडूस. हो ना, असं वाटतं फक्त पाहतच राहावं. ते बघ, तिथे नारळ पाणी आहे. चल आपण पिऊया. मला खूप आवडतं. शिवानी त्याला तिथे घेऊन गेली. तूच घे मग. मला नको. तो तिच्या हातात नारळ देत म्हणाला. तिने नारळ पाणी वाल्याकडून एक्स्ट्रा स्टाय मागितली आणि विराजला दिली. हे घे, आपण एकाच नारळातून पिऊ. नाही मला नकोय, तूच पी. हे नको ते नको करायचं नाही ठरलंय ना. अनअम्युज्ड फेस. बरं बाई. मग त्यानेही त्याची स्ट्राय नारळात टाकली. दोघेही एकाच नारळात पाणी पित होते. बघ त्यांच्याकडे, किती स्वीट कपल आहे. कसं छान वाटतं त्यांच्याकडे बघून. एक मुलगी शिवानी आणि विराजकडे बोट दाखवत तिच्या बॉयफ्रेंडला म्हणत होती. त्यांचं बोलणं विराजने ऐकलं, पण त्याला त्यांचा गैरसमज दूर करावा वाटला नाही. त्याने पाहिलं ते दोघं त्यांच्याकडेच येत होते. हाय, प्लीज आमचा दोघांचा एक फोटो काढाल का? ती तिचा मोबाईल विराजकडे देत म्हणाली. हो हाय नायट, विराज म्हणाला. तसे ते दोघे तिथल्या एका सेल्फी पॉइंट जवळ पोच देऊन उभे राहिले. विराजने त्यांचे फोटो काढले. तुम्ही पण जा ना, तुमचा पण फोटो काढतो मीटर. बघा किती छान फोटो येतायत. तो मुलगा विराजला म्हणाला. नको राहू देत. विराज त्याला स्माइल देत म्हणाला. नको का? चल ना, आपण त्यांचा फोटो काढलाय ना, आपला पण नको काढायला त्यांनी? विराज काही म्हणायच्या आधीच शिवानी त्याला सेल्फी पॉइंटवर घेऊन गेली. ते दोघेही फोटो काढायला उभे राहिले. थोडं जवळ या ना, इतकं दूर का उभे राहिलाय? ती मुलगी विराज आणि शिवानीला म्हणाली. मग शिवानीच त्याच्या जवळ आली आणि त्याच्या हातात हात घालून उभी राहिली. किती क्यूट फोटो आलाय ना, ती मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला फोटो दाखवत म्हणाली. चला मग आम्ही निघतो. नाईस टू मीट यू, विराज त्यांच्यासोबत हात मिळवत म्हणाला. त्या दोघांचाही निरोप घेऊन मग विराज आणि शिवानी तेथून निघून गेले. आता काय प्लॅन आहे पुढचा? विराजने विचारलं. काही प्लॅन नाहीये, जे जसं भेटेल तसं एन्जॉय करूया. पण मजा येतेय ना? ग्रीनिंग फेस शिवानी म्हणाली. हो ते तर आहेच. स्माइलिंग फेस विथ स्माइलिंग ईज. एखादं छान गाणं लाव ना. असं कोण विदाऊट म्युझिक फिरतं का बरं? कार गय. एक्सप्रेशनलेस फेस. मी तर फिरतो बाबा. मला नाही आवडतं गाणं वगैरे ऐकायला. कार चालवताना तर मुळीच नाही. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. हो तू तर जगावेगळा आहेस ना. तुला आवडतं तरी काय? आय एम अनअम्युज्ड फेस. विचार करून सांगेन हा. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट. जाऊ दे, चल लाव एखादं गाणं लवकर. त्याने FM ऑन केला आणि शिवानी मान हलवून नको म्हणत होती तसं तो चॅनल चेंज करत होता. तेवढ्यात एका चॅनेलला तिने होकारार्थी मान हलवून राहू देत सांगितलं. ओढ तुझी छळते मला भास असा का तुझा सारखा? आज तुझी लागे जीवा भास असा का तुझा सारखा? भुलते का असे भवती तुझ्या मन बावरे? स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप पीस. विराज ते गाणं ऐकताना सतत शिवानीकडे पाहत होता. ती खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहत होती. किती खुश दिसत होती ती, आणि त्यालाही तिच्या सोबत असं फिरणं छान वाटत होतं. दुपार झाली म्हणून विराजने एका हॉटेलजवळ कार थांबवली. इथे का थांबवलं? शिवानीने विचारलं. जेवायचं नाहीये का? की नारळ पाणी पिऊन स्पोर्ट दिली? ग्रीनिंग फेस. अरे नाही, आज जेवायचं नाही. आपण जेवायचं नाही का? येते बघ तिथे. चल पाणीपुरी कोया. फेस सॅवरिंग डिलिशियस फूड. आता नाही म्हणून तू तर ऐकणार नाहीयेस. मग चल. तो तिच्यासोबत तिथे गेला, पण त्याला पाणीपुरी खायची अजिबात इच्छा नव्हती. त्याने अजूनपर्यंत एकदाही पाणीपुरी खाल्ली नव्हती. तरीही का माहित नाही, त्याला आज ज्या गोष्टी केल्या नाहीत ते करण्याची इच्छा होत होती. वाटत होतं आजचा हा दिवस पूर्णपणे एन्जॉय करावा. तिने 2 प्लेट मागितले. एक प्लेट विराजकडे दिली. तो तिच्याकडे पाहत होता. त्याला कसं खायचं तेच समजत नव्हतं. तिने तिची प्लेट पटापट संपवली आणि त्याला विचारलं. दे इकडे, मी भरवते तुला. ती त्याच्याकडची प्लेट हातात घेत म्हणाली. पहिलीच पुरी खाताना त्याला ठसका लागला. तिने लगेच त्याला पाणी प्यायला दिलं. बापरे किती तिखट आहे. तू कसं खाल्लंस? त्याचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. एवढं पण तिखट नाहीये, आणि तसंही मी कोल्हापूरची आहे, मला याच्यापेक्षा जास्त तिखट खाण्याची सवय आहे. हा. ग्रीनिंग फेस. हो का? पण आता मी कसं खाऊ? हे खूपच तिखट आहे. डिसअपॉइंटेड बट रिलीव्ड फेस. ठीक आहे, तुझ्यासाठी गोड बनवायला सॅम. ग्रीनिंग फेस. तिने त्याच्यासाठी दुसरी प्लेट बनवायला सांगितली.
आता थोडं गोड खाल्ल्यावर त्याला बरं वाटलं. आता जेवायचं का अजून तुला तिने विचारलं. नाही बाबा, एवढ्यातच पोट भरलं माझं. पण छान होती हा पॅनआयप्युरी. फेस सॅवरिंग डिलिशियस फूड. मग खाल्ल्यावरच कळेल ना ते. तू कधी ट्रायच करत नाहीस तर कसं कळणार आय एम ग्रीनिंग फेस. हो आणि कधी केलं पण नसतं. थँक्यू. आज तुझ्यामुळे शक्य झालं हे. चल मग निघायचं का आता? हो जाऊया पण आपल्या कारमधून नाही. विंकिंग फेस. मग चालत जायचा विचार आहे की काय? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. नाही ती बस थांबलीये. चल लवकर नाही तर निघून जाईल. ती त्याचा हात पकडून त्याला बसमध्ये घेऊन गेली. बसमध्ये खूप गर्दी होती. त्यांना बसायला जागा नव्हती मग ते उभेच राहिले. शिवानी पण ही बस कुठे जाते येते पण आपल्याला माहित नाही मग आपण का चढलोय बस हस्ट फेस. असंच मला कारमध्ये बोर झालं होतं म्हणून. विंकिंग फेस. तू पण ना मेड आहेस एकदम. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. ते दोघे तसंच उभे राहिले होते. एखादी सीट रिकामी होते का ते बघत होते. विराजचं लक्ष गेलं तर समोरच्या सीटवर बसलेला मुलगा सारखा शिवानीकडे बघत होता. विराजला ते आवडलं नाही. त्याने शिवानीला स्वतःच्या जागेवर उभी केली आणि त्या मुलाला ती दिसायला नको म्हणून तो त्याच्या समोर उभा राहिला. त्या मुलाला कळून चुकलं तसा तो खिडकीतून बाहेर बघू लागला. बस आता एका स्टॉपवर थांबली. तसं शिवानी घाईघाईत विराजला घेऊन तिथे उतरली. हे काय इतक्या घाईत का उतरलीस? आणि तेही लगेच विराजने आश्चर्याने विचारलं. अरे तुला दिसलं नाही का? समोरून कंडक्टर अंकल येतच होते ना म्हणून उतरले. मला विदाऊट तिकीट फिरायचं होतं. तुला माहितीये मी आणि नेहू कधी कधी ट्रेनमध्ये असं विदाऊट तिकीट जेको फेस विथ स्टक आउट टंग अँड विंकिंग आय. शिवानी पण हे बेअर्ड मेयनर्स आहेत हा. पकडलं ना तर शिक्षा होऊ शकते. हो माहितीये शिक्षा वगैरे. एक दिवस असं केलं म्हणून काही होत नाही लगेच. धन्य आहात तुम्ही. तो तिच्यासमोर हात जोडत म्हणाला. हो ठीके चल आता चालत जाऊया आपल्या कारकडे. तसं ही जवळच उतरलोय ना. ते चालत चालत काही वेळात कार ठेवली होती तिथे पोहोचले. आता आपण मरीन ड्राईव्हला जाऊया. विराज आनंदाने म्हणाला. त्याने गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात ते मरीन ड्राईव्हला पोहोचले. संध्याकाळ झाली होती. आता ते सूर्यास्त होताना पाहत होते. किती छान दृश्य होतं. सूर्य आता हळूहळू समुद्रात विलीन होत होता. आकाशात लाल पिवळ्या रंगाची जणू रांगोळीच उमटली होती. सोबत तो समुद्राचा खळखळणारा आवाज आणि मनाला स्पर्श करून जाणारा हवेतला गारवा. अगदी रम्य असं वातावरण होतं तिथे. दोघेही तिथे जाऊन एका कट्ट्यावर बसले. विराजलाही शिवानी सोबतचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता. पूर्ण आयुष्यात त्याने इतका आनंद अनुभवला नव्हता जेवढा या एका दिवसात तो अनुभवत होता. कधी कधी विराज एकटाच येऊन इथे बसायचा. इथे आल्यावर त्याच्या मनाला शांत आणि प्रसन्न वाटायचं पण आज शिवानी सोबत आल्यानंतर तो त्या जागेच्या प्रेमातच पडला होता. अचानक विराजचा फोन वाजला. देविकाचा कायल होता. अरे यार हिला तर विसरूनच गेलो आपण. एक्सप्रेशनलेस फेस. आता काय करायचं? तिला काय सांगायचं? तो विचार करतच होता. त्याने एकदा शिवानीकडे पाहिलं आणि बास काहीच विचार न करता फोन स्विच ऑफ करून टाकला. आजचा दिवस कसलाच विचार नको. जे क्षण आहेत ते फक्त मनापासून जगायचे आहेत. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. त्याने दोघांसाठी भेट घेतली आणि तेही स्वतःहून. अरे वा, खडूस मी न मागताच घेतलीस. म्हणजे तू पण आता माणसात आलास हा. ती त्याला हसत म्हणाली. त्यानेही तिच्या बोलण्यावर हसून घेतलं. रात्र होत आली तसं आकाशात चांदण्या दिसू लागल्या. आकाशातल्या चांदण्यांच्या प्रकाशात तिथला परिसर आणखीन सुंदर वाटू लागला आणि त्यासोबत त्या समुद्राच्या लाटा पाहण्याचा आनंद. खडूस ते बघ ना आकाश किती छान दिसतंय. तो चंद्र, त्या चांदण्या किती सुंदर दिसते. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. हो ना वाईट. स्माइलिंग फेस. तो पण आकाशाकडे पाहत म्हणाला. तिथे बघ त्या चांदण्यांमध्ये माझ्या टेडीचा चेहरा दिसतोय. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. हो आणि तिथे बघ तुझा चेहरा दिसतोय. असा रुसून गाल पगवला. युजी. ग्रीनिंग फेस. तो तिच्यासारखेच गाल फुगवून दाखवत म्हणाला. तीही हसू लागली. चोम्मा. कितीतरी वेळ ते तिथेच गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता त्याचा हात कधी त्याने तिच्या खांद्यावर ठेवला त्यालाही कळलं नाही. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. इतका वेळ लुकलुकणाऱ्या चांदण्या तर कधीच त्या ढगाच्या मागे लुप्त झाल्या. जोराचा वारा सुटला. रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मातीचा एखाद्या महागड्या परफ्यूमलाही लाजवेल असा सुंदर गंध सगळीकडे दरवळू लागला. तिथल्या अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांची धांदल उडाली. अनेक जण भिजू नये म्हणून आडोसा शोधू लागले. चल शिवानी पाऊस आला बघ. तो तिथून उठून एका झाडाच्या आडोश्याला थांबला. त्याने पाहिलं शिवानी तिथेच उभी राहून भिजू लागली. ती मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत होती. विराज तिच्याकडे पाहत बसला होता. किती सुंदर दिसत होती ती भिजताना. तिच्या चेहऱ्याला स्पर्श करणाऱ्या त्या पावसाच्या थेंबांचाही त्याला हेवा वाटू लागला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याजवळ गेली. चल ना भिजूया बघ किती छान वाटतं. ती त्याला हाताला धरून ओढत होती. नको तूच भिज मला नाही भिजायचंय. खडूस आजच्या दिवसातली माझी शेवटची इच्छा समज. ये मी दाखवते तुला किती छान वाटतं असं भिजायला. त्यालाही मग नको म्हणावं वाटलं नाही. तोही तिच्यासोबत गेला. आता पावसाचा वेगही वाढला होता. हे बघ असे दोन्ही हात पसरायचे. वर आभाळाकडे बघायचं. डोळे मिटून घ्यायचे आणि मातीचा छान वास फील करायचा. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. ती सांगितलेली कृती त्याला करून दाखवत म्हणाली.
त्याने तिच्याकडे एकदा बघितलं, आजूबाजूला कोण आहे याचा विचार मनातून काढून टाकला आणि तिने सांगितल्याप्रमाणे केलं आणि तसं केल्यावर त्यालाही खूपच छान वाटलं. पावसाच्या सरींनी दोघांनाही पूर्णपणे भिजवून टाकलं होतं. दोघेही कितीतरी वेळ तसेच भिजत उभे होते. तेवढ्यात ढग गडगडण्याचा मोठा आवाज झाला आणि तिने घाबरून त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. त्यानेही डोळे अलगद उघडले आणि दोन्ही हात जवळ घेत तिला मिठीत सामावून घेतलं. त्याने मिठी आणखीन घट्ट केली. तिच्या मिठीत किती छान वाटत होतं त्याला. असं वाटतं पूर्ण जग इथेच थांबावं, फक्त ती, मी आणि हा पाऊस, आणि तिला या मिठीतून कधी वेगळं करूच नये, तो विचार करत होता. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. ओ लव्हॅलेबर्स, झालं का तुमचं? कोणीतरी विराजच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालं. त्याने भानावर येत तिला मिठीतून दूर केलं आणि मागे वळून पाहिलं तर मागे 2 पोलीस उभे होते. विराजला खूप विचित्र वाटलं. काय विचार करत असतील ते माझ्या आणि शिवानी? गड न्यूट्रल फेस. बास झालं, आता घरी जा, इथे आणखी थांबणं धोकादायक आहे. पाऊस बघा किती वाढलाय, मरायचंय की काय? त्यातला एक पोलीस रागात म्हणाला. विराजने पाहिलं तर आजूबाजूचे लोक कुठल्या कुठे नाहीसे झाले होते. तिथे आता फक्त तो आणि शिवानी दोघेच राहिले होते. म्हणजे किती वेळ ते तिथे भिजत होते त्यांनाही कळलं नव्हतं. सायरी सर, पुन्हा असं होणार नाही, विराज मान खाली घालत म्हणाला. अरे राहू दे सायरी, काय त्यात? हेच दिवस तर असतात एन्जॉय करण्याचे. त्यात मरीन ड्राईव्ह, छान रोमॅन्टिक वातावरण आणि भर म्हणजे हा पाऊस. मग काय, प्रेमाला बयालेर येणारच ना. फक्त सेफ्टीचाही विचार करा, दुसरा पोलीस विराजला हसत म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर त्याचा साथीदार त्याच्याकडे रागाने पाहू लागला. तसा तो गप्प बसला. विराज पुन्हा एकदा सायरी म्हणून शिवानीला घेऊन तिथून निघून गेला. दोघेही कारमध्ये बसले. एक खडूस, पण ते पोलीस काका आपल्याला लव्हॅलेबर्स का म्हणाले बरं? ती विचार करत म्हणाली. काय माहित, कदाचित त्यांना आपलं नाव माहित नसेल म्हणून. फेस विथ स्टक आउटकम, तोही काही न कळण्याच्या आविर्भावात म्हणाला. त्याने मनगटावरच्या वायर्समध्ये पाहिलं तर रात्रीचे 10 वाजत आहे होते. बापरे, एवढा उशीर झालाय आपल्याला. फिरफिल फेस. त्याने लगेच फोन स्विच ऑन केला. देविकाचे 20 मिस कॉल्स येऊन गेले होते. आता काही खैर नाही, तो मनात म्हणाला. मग एवढं घाबरायला काय झालं? घरी काय तुझी बायको आहे की काय जी तुला ओरडेल? उशीर झाला गड. ग्रीनिंग फेस. ती हसत म्हणाली. नाही ग, पण आपल्याला वेळ कळलाच नाही ना. हो, पण मज्जा आली की नाही? विंकिंग फेस. हो मग कट. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. आपल्या आयुष्यात असेही क्षण असावेत जे आपण एकदाच एन्जॉय केलेले असतात पण मनाच्या कप्प्यात नेहमीच जिवंत राहतात, आणि मग जेव्हा आपण त्यांची आठवण काढू ना तेव्हा आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. तो तिच्या अशा बोलण्यावर आश्चर्याने तिच्याकडे पाहत बसला. असं मोठ्यांसारखं कधीपासून बोलायला लागली? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. त्याने विचारलं. हा डायलॉग नेहूचा आहे जो मी पाठ करून ठेवले. फेस विथ स्टक आउटकम अँड फायटली क्लोज टीज. हा आता कसं वेड्यासारखं बोललीस तर छान वाटलं. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट. दोघेही एकदम हसू लागले. चला आता निघायचं का घरी की अजून काही बाकी आहे? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. त्याने विचारलं. बाकी तर खूप काही आहे पण आता नको, नंतर कधीतरी. चल आता घरी जाऊया. विंकिंग फेस. नशीब मॅजिक. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. त्याने गाडी स्टार्ट केली. ए थांब थांब, तिने गाडी थांबवायला सांगितली. आता काय झालं? अरे एवढा छान पाऊस आणि हे कसं राहिलं? विसरलेच बघ मी. काय राहिलंय? ते बघ, भाजलेलं मक्याचं कणीस. चल खाऊन येऊ. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. अरे हो, थांब, मी जाऊन घेऊन येतो, तू गाडीतच थांब, नाहीतर पुन्हा भिजशील. तो गाडीतून उतरला. तिच्यासाठी मक्याचं कणीस घेऊन आला आणि गाडी स्टार्ट केली. तुझ्यासाठी नाही आणलंस? तिने विचारलं. नको राहू देत तू का? वाईट. स्माइलिंग फेस. थांब, मी माझा अर्धा खाते आणि मग तू अर्धा का? स्माइलिंग फेस विथ स्माइलिंग मीज. चालेल ना, पण नाहीतर मॅलेंडशील तुझा मी खाल्ला म्हणून. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. ए नाही, हा मी तुझ्यासारखी खडूस नाहीये, मी तर खूप स्वीट आहे. फेस विथ स्टक आउट टंग. हो ना, खूपच गोड. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. तो तिचा गाल ओढत म्हणाला. अर्धा रस्ता पार केल्यानंतर मग विराजने एफएम ऑन केला. त्यावर गाणं सुरू होतं. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम ना होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागिनी में, ये बाहों में बाहें ये बेहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. किती छान ओळी होत्या. अगदी त्याच्या आजच्या दिवसातल्या सर्वच प्रसंगाचं वर्णन होतं त्यात. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल तर जाण्याचं नाव घेत नव्हती. आजचा दिवस तो कधीच विसरणार नव्हता. अगदीच शिवानी मॅलेन आल्याप्रमाणे मनातल्या एका कप्प्यात जपून ठेवणार होता. केम. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. असं पुन्हा जायचं कधी फिरेलं? स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. पण ती तर तिथेच बसल्या बसल्या झोपून गेली होती. तरीच म्हटलं कधीपासून बडबड कशी बंद आहे? तो हसत म्हणाला. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. काही वेळानंतर ते त्याच्या घरी पोहोचले. शिवानी, चल उठ बघ, पोहोचलो आपण, तो तिच्या हाताला धरून तिला उठवत म्हणाला. पण ती काही उठायचं नाव घेत नव्हती. शेवटी त्याने तिला उचलून घेतलं आणि फ्लॅट पर्यंत आला.
पण दरवाजा बंद होता. मावशी काम करून कधीच घरी गेली होती. आता दरवाजा कसा उघडू तो विचार करत होता. तेवढ्यात वीणा तिच्या दारात उभी असलेली त्याला दिसली. ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. शेवटी हिचीच मदत घ्यावी लागणार. वीणा प्लीज थोडी मदत करशील का, त्याने तिला खोटी खोटी स्माईल देतच विचारलं. माझी कसली मदत हवीये तुम्हाला मिस्टर विराज, ती नाराजीने म्हणाली. आधीच तो भाव देत नाही याचा तिला राग यायचा, त्यात त्याने शिवानीला असं उचललेलं पाहून तिला अजूनच राग आला होता. फक्त माझ्या वायलेटमधून चावी काढ आणि लायक खोलून दे, एवढंच करशील प्लीज. अच्छा ठीक आहे. तिने त्याच्या खिशातून वायलेट काढला आणि त्यातून चावी काढली. बाय द वे, ही मुलगी कोण आहे, ती शिवानीकडे एकटक पाहत होती. तुला काय करायचंय, तो म्हणणारच होता पण त्याने स्वतःला थांबवलं. माझी पेशंट आहे, झोपलीये म्हणून असं उचलून आणावं लागलं मला. अच्छा, पण ती तुझ्यासोबत का राहते, तिच्या घरचं नाहीये का कोणी? तुला कशाला नसत्या चौकशा? तो पटकन बोलून गेला. सायरी, तुला नंतर सांगेन ना सगळं, आता माझे हात पण दुखायला लागलेत. दरवाजा उघडतेस की मी वॉचमॅनला बोलवू? ठीक आहे उघडते, ती नाराजीने म्हणाली. तिने दार उघडलं तसं तो लगेच आत गेला. शिवानीला रूममध्ये झोपवून बाहेर आला. त्याने पाहिलं तर वीणा दारातून आतमध्ये डोकावून पाहत होती. काय हवंय का अजून, अनअम्युज्ड फेस त्याने विचारलं. काही नाही, ही तुझी चावी घे, ती चावी त्याच्याकडे देत म्हणाली आणि निघून गेली. त्याने दरवाजा लावून घेतला. त्यालाही खूप थकवा आला होता. सरळ टाकून झोपून जावं असं वाटत होतं, पण अंगावरचे कपडे अजून ओलसरच होते. अरे देवा, शिवानी तर तशीच झोपलीये, चेंज पण नाही केलं, उगाच सर्दी व्हायची तिला, तो काळजीने म्हणाला. तो तिच्या रूममध्ये गेला. तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण तिला गाढ झोप लागली होती. खडूस, चल ना तिथे जाऊया. ती झोपेतच बडबडत होती. झोपेत पण फिरायचंच दिसतं बहुतेक, तो हसत म्हणाला, स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. शिवानी चल उठ लवकर आणि चेंज करून झोप बघ, सर्दी होईल तुला. त्याने खूप प्रयत्न केल्यावर ती उठली, पण तिच्या डोळ्यांवर अजूनही झोप होती. काय खडूस, कशाला उठवतोय, झोपू दे ना. अगं आपण भिजलोय ना, कपडे ओलेच आहेत बघ, जा चेंज करून झोप जा, मला नाही करायचं. ती पुन्हा झोपी गेली. आता तो काही करू शकत नव्हता. त्याने टायवेल घेऊन तिचे केस थोडेसे कोरडे केले. मग त्याच्या रूममध्ये जाऊन चेंज करून तोही झोपला. सकाळी त्याच्या रूममध्ये कोणीतरी त्याला आवाज देऊन उठवत होतं. त्याने डोळे अर्धवट उघडले. शिवानी यार, झोपू दे ना मला, तो झोपेतच म्हणाला. तू खरंच झोपेत आहेस की आता जागेपणी पण तुला शिवानीच दिसायला लागलीये? काय बोलतेयस तू शिवानी, जा झोप आणि मला पण झोपू दे. मी शिवानी नाहीये, मी देविका आहे, ती जवळजवळ ओरडलीच. तशी त्याची सगळी झोप उडाली. त्याने लगेच डोळे उघडले. समोर देविका उभी होती. होणाऱ्या बायकोला विसरलास का? आवाज पण ओळखत नाहीस का माझा? अगं तसं नाही, मी झोपेत होतो म्हणून कळलं नाही. आणि काल दिवसभर कुठे गेला होतास? मेसेज नाही, फोन नाही. ते मी आची, त्याला शिंका येऊ लागल्या. हे काय, सर्दी झाली की काय? हो बहुतेक. उत्तर नाही दिलंस, काल कुठे हातस, अनअम्युज्ड फेस. अगं ते शिवानीला थोडं बाहेर घेऊन गेलो होतो चेंज म्हणून, आणि माझं पण काम होतं. ताडा न्यूट्रल फेस. ओ अच्छा, मग मला सांगावं पण वाटलं नाही, मी पण आले असते ना सोबत. अनअम्युज्ड फेस. मला वाटलं तू कामात असशील आणि फोन स्विच ऑफ पण झाला होता. छी, त्याला सारख्या शिंका येत होत्या. अच्छा बरं ठीक आहे, मी मावशीला आल्याचा चहा बनवायला सांगते, तुला बरं वाटेल. मी बाहेर आहे, तू पण ये तुझं आवरून. हो ठीक आहे. देविका बाहेर हायलमध्ये आली. मावशीला विराजसाठी चहा बनवायला सांगितला आणि पेपर वाचत बसली. तेवढ्यात तिथे शिवानीही डोळे चोळत बाहेर आली. अया देविका, तू कधी आलीस? शिवानीने विचारलं. देविका काही बोलणार एवढ्यात शिवानीला पण शिंका येऊ लागल्या. काय झालं शिवानी, सर्दी झालीये का? मावशीने किचनमधून आवाज देत विचारलं. हो ना मावशी, ती रुमालाने नाक पुसत म्हणाली. देविकाला आश्चर्य वाटलं. दोघांना एकत्रच कशी काय सर्दी झाली? तिने शिवानीला विचारलं. काय ग, सर्दी कशी झाली अचानक? एव्हाना तिथे विराजही आला होता. ते मी आणि खडूस पावसात. तिला अर्ध्यातच थांबवत विराज म्हणाला. अगं ते कार थोडी लांब पार्क केली होती ना, मग भिजत जावं लागलं म्हणून. त्याच्या बोलण्यावर देविका विचार करू लागली. त्याने शिवानीकडे पाहिलं आणि नजरेनेच गप्प राहा असं खुणावलं. ती गप्प बसली. बरं ते सोड, विराज उद्या डॅडीचा बर्थडे आहे ना, त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय मला, देविका म्हणाली. अच्छा घे ना मग, तुला माहीतच असेल ना त्यांची आवड निवड. हो पण मी एकटी नाही जाणारे, तू पण यायचंस माझ्या सोबत. अगं मी कशाला, तसं पण मी काही चायईस नाही करणार ना, तरीही तू सोबत चल माझ्या. त्याने एकदा शिवानी आणि मावशीकडे पाहिलं. शिवानीचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. मावशीने त्याला देविका सोबत जा असं खुणावलं. ठीक आहे चल मग, पण लगेच परत यायचं. हो चल लगेच, देविका खुश होत म्हणाली. तो देविका सोबत निघून गेला. शिवानीला वाटलं तो तिला सोडायला गेला असेल म्हणून ती दुर्लक्ष करून तिच्या टेडी सोबत खेळू लागली. देविका विराजला वायचच्या दुकानात घेऊन आली. तिथून तिने तिच्या बाबांसाठी छानसा वायच खरेदी केला. ते पुन्हा कारमध्ये येऊन बसले.
तिथे एक मुलगी गुलाबाची फुले विकत होती. ती विराजलाही ते घेण्यासाठी आग्रह करू लागली. त्याने तिच्याकडून सगळी फुलं विकत घेतली. ते पाहून देविकाला खूप छान वाटतं. पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी घेतोय माझ्यासाठी. शिवानीला खूप आवडतं गुलाबाचं फूल. तो त्या फुलांकडे पाहत म्हणाला, स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. तशी देविका हिरमुसली. विराजच्या लक्षात आलं, हे काय बोलतोय मी, एक्सप्रेशनलेस फेस. म्हणजे तुझ्यासाठी घेतोच आहे तर तिलाही एक देतो ना असं म्हणायचं होतं मला. त्याने सावरून घेतलं डिसअपॉइंटेड बट रिलीव्ड फेस. देविकानेही खुश होत त्याच्याकडची फुलं घेतली. चल मग आता जायचं घरी, त्याने विचारलं. थांब ना, आता काहीतरी खाऊन जाऊया. ठीक आहे पण लगेच जाऊ. तो तिला पिझ्झा खायला घेऊन गेला. ते दोघेही कारमधून उतरले. तिथे एक छोटसं गिफ्ट शायक होता. तिथला एक टेडी बिअर विराजला खूप आवडला. किती छान टेडी बिअर आहे. शिवानीला दिला तर खूप खुश होईल आणि त्यालाही काहीतरी गंमतीशीर नाव देईल. त्याने हसत देविकाला टाळी देण्यासाठी हात पुढे केला, ग्रीनिंग फेस. ती हाताची घडी घालून उभी होती. त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. त्याच्या पुन्हा लक्षात आलं. त्याने त्याचा हात पुन्हा मागे घेतला. हे काय करतोय मी, आज तर माझी वाटच लागणार बहुतेक. एक्सप्रेशनलेस फेस. विराज, हे काय तू असा काय वागतोय? तुला कधीच एवढं हसताना, असं हसत टाळी वगैरे देताना तर मी कधीच बघितलं नाही. अनअम्युज्ड फेस. अगं असं काहीच नाहीये. आता त्याच्याकडे सावरायला काहीच नव्हतं. या 2-3 दिवसांतच तुझं वागणं बदललंय विराज. एक्सप्रेशनलेस फेस. देविका, तुला वाटतंय तसं काहीच नाहीये. चल, तुला भूक लागली असेल, खाऊन घेऊया. थांब, इथे थांबलोच आहोत तर डेअरीसाठी एक ग्रीटिंग कार्ड पण घेते. अच्छा ठीक आहे. ती ग्रीटिंग कार्ड बघत बसली होती. पुन्हा तोंडातून शिवानीचं नाव यायला नको म्हणून विराज गप्पच बसला होता. त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि समोरच्या रिक्षा स्टँडवरती बघितलं तर त्याला शिवानी दिसली. ती त्याच्याकडेच पाहत जोराजोराने हात हलवून हाय करत होती. विराज, तुला आता शिवानी दिसायला पण लागलीये बहुतेक. काय झालं हे तुला, तो मनातल्या मनात म्हणाला. त्याने तिथे दुर्लक्ष केलं. पुन्हा एकदा नजर टाकली तर शिवानी त्यांच्याकडेच येत होती. सोबत मावशीही होती. म्हणजे तो भास नव्हता तर. खडूस, तुला हाय केलं ना मी, तरीही बघितलं पण नाहीस ना, विसरलास का मला? अनअम्युज्ड फेस. शिवानी नाराजीने म्हणाली. अगं नाही, मी पटकन ओळखलं नव्हतं तुला. देविकाने शिवानी आणि मावशीला पाहिलं आणि तिचा सगळा मूड ऑफ झाला. यांना पण आताच यायचं होतं, ती तोंड वाकडं करत म्हणाली. मावशी, पण तुम्ही दोघी इथे काय करताय, विराजने विचारलं. अरे काही नाही, भाजी घ्यायला यायचं होतं आणि शिवानीला एकटीला घरी कसं ठेवू म्हणून सोबतच घेऊन आले. अच्छा बरं केलंत मग. आम्ही येतच होतो आता घरी, मलाच सांगायचं ना, मग मीच आणली असती भाजी येताना. अरे नको, तुम्ही एकत्र आलाय ना, मग फिरून घ्या. आम्ही जातो भाजी आणायला. चल शिवानी. हा ठीक आहे, जा तुम्ही. देविका खुश होऊन म्हणाली. देविका, जा काय लगेच? आता माझी कार आहे तर त्यांना पण सोबत घेऊ ना, कशाला उगाच त्रास. हो, मला खडूसच्या कारमध्ये जायचंय, शिवानी म्हणाली. देविका, तुला खायचं होतं ना, चल सगळे एकदमच जाऊ. नको, मला भूक नाहीये आता, ती नाराजीने म्हणाली. चालेल, नको तर नको. चला निघूया मग आता. विराजही तिला आग्रह वगैरे करत बसला नाही. याचा तिला जास्त राग आला. विराजने कार पार्किंग मधून बाहेर काढली. शिवानी लगेच धावत जाऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. देविकाला खूप राग आला. रागातच ती मागे मावशी सोबत जाऊन बसली. मग मार्केटमधून भाजी वगैरे घेतल्यानंतर विराजने देविकाला तिच्या घराजवळ सोडलं. तू एकटाच असतास तर तुला घरी बोलावलं असतं, इतर लोक नको पाहिजे होते सोबत, देविका विराजला कारमधून उतरत म्हणाली. तिचं असं बोलणं त्याला अजिबात आवडलं नाही, पण त्याने काहीच न बोलणं पसंत केलं. तो तिला बाई म्हणाला नाही आणि कार त्याच्या घराच्या दिशेने वळवली. थोड्याच वेळात ते त्यांच्या बिल्डिंगखाली आले. त्याने शिवानी आणि मावशीला कारमधून उतरायला सांगितलं. तेवढ्यात त्याला देविकाचा कायल आला. त्याने मावशीला शिवानीला घेऊन पुढे जायला सांगितलं. काय आहे आता, कशाला कायल केलायस? बोलायचे मेनर्स तर अजिबात नाहीयेत तुला देविका, तो रागातच म्हणाला. तुला राग आला असेल तर सायरी, पण मी तुला वेगळ्याच गोष्टीसाठी कायल केलाय. कोणती गोष्ट आणि किती वेळ सोबत होतो तेव्हा नाही का सांगता आलं? कारण ते मला खूप विचार केल्यानंतर लक्षात आलं. ठीक आहे, बोल लवकर. विराज, तू विसरतोयस का? शिवानी तुझी फक्त पेशंट आहे. हो ते माहित आहे मला, पण तुला असं नाही वाटत का तिला ठीक करायचं सोडून तूच तिच्यासारखं वागायला लागलायस? म्हणजे तू स्वतःलाच विचारून बघ, तुझं वागणं किती बदललं आहे. आणि मला तर असं वाटतंय तिची ट्रीटमेंट राहिली बाजूलाच, पण तूच तिच्यात गुंतत चालला आहेस. तिच्या अशा बोलण्यावर तो निरुत्तर झाला. बघितलं, तूच विचार करतोयस ना, तू आता आधीचा विराज नाहीये. तो असताना तर आतापर्यंत ती बरी सुद्धा झाली असती. तुझं काम तुझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं होतं ना, मग आता काय झालंय तुला? तुझं लक्ष भटकत नाहीये का? त्याला काय बोलू सुचलं नाही आणि त्याने फोन ठेवून दिला.
देविकाच्या बोलण्याने त्याला विचार करायला भाग पाडलं होतं. त्याच्या स्वभावात बदल होतायत हे त्याला जाणवत नव्हतं. कदाचित त्याचं मन ते मानायला तयार नव्हतं, पण आता ते प्रकर्षाने जाणवायला लागलं होतं. हे काय होतंय मला? खरंच मी एक डायरेक्टर आहे आणि ती माझी पेशंट हेच विसरलो मी. तिच्या ट्रीटमेंटसाठीची प्रोसेस पण नाही केलीये या 2 दिवसात. हे असं कसं घडू शकतं माझ्याकडून? का तिच्याकडे पाहिल्यावर पाहतच राहावंसं वाटतं? का तिच्या डोळ्यात बघितल्यावर हरवून जायला होतं? विचार करून करून त्याचं डोकं जड झालं होतं. काय होतंय मला? प्रेम? चे नाही. आपल्याला तर अजून प्रेमाचा अर्थ सुद्धा माहित नाही. आजपर्यंत आईबाबांवर आणि आपल्या कामावर जे होतं तेच आपल्यासाठी प्रेम. ते कधीच कुठल्या मुलीसाठी फील नाही झालंय. रेअदर तसा कधी अनुभवच आला नाही. देविकाबद्दलही नाही वाटलं तसं कधी. पण हे नक्की काय आहे? काय आहे तिच्यातलं आणि माझ्यातलं नातं? फोनच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. त्याने बघितलं पूजाचा कॉल आला होता. त्याने रिसिव्ह केला. हेलो सर, देशमुख सर आलेत ऑफिसमध्ये, त्यांनी भेटायला बोलावलंय तुम्हाला. पेज 5 मिनिटात आलो बघ, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला आणि लगेचच कार ऑफिसच्या दिशेने वळवली. ऑफिसमध्ये देशमुख सर आधीच येऊन केबिनमध्ये बसले होते. सर तुम्ही कधी आलात? मला बोलवायचं ना तुमच्या ऑफिसला? तो सरांसमोरच्या खुर्चीत बसत म्हणाला. अरे इथे मित्राकडे आलोच होतो तर म्हटलं तुला भेटून जातो. अच्छा मग घरीच यायचं ना? येणार होतो, पण कामासंदर्भात पण बोलायचं होतं, मग म्हटलं ऑफिसमध्येच. ठीक आहे, हो बोला ना सर. 2 मिनिट थांबा. त्याने पूजाला केबिनमध्ये बोलावून सरांसाठी चहा आणायला सांगितला. मग शिवानीची ट्रीटमेंट कशी सुरू आहे? रिकव्हर होते ना ती? हो म्हणजे चालू आहे व्यवस्थित. तो काहीसा अडखळतच म्हणाला. काय झालं? तुझ्या बोलण्यात आधीसारखा काही कॉन्फिडन्स नाही. पेज दिसत त्यांनी भुवया उंचावत विचारलं. काही नाही सर, मला असं वाटतंय की मी तिची ट्रीटमेंट करण्यात थोडा कमी पडतोय. माझ्याकडून अगदी मन लावून प्रयत्न नाही होत. तो उदास होत म्हणाला. असं का वाटतंय तुला? त्यांनी आश्चर्याने विचारलं. माहित नाही. बरं तू सांग, तुझ्याकडे आल्यापासूनचं तिचं वागणं कसं आहे? मग मी सांगतो तुला तिच्या वागण्यात फरक पडलाय की नाही ते. त्याने त्यांना ती त्याच्याकडे आल्यापासून ते आतापर्यंतची सर्व हकीकत सांगितली. अर्थातच काही भाग गाळून. मग तिच्यात हळूहळू रिकव्हरी होते. तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये. खरंच सर? हो, कारण ती माझ्याकडे ऍडमिट असताना तिला त्या घटनेची आठवण करून दिल्यावर ती खूपच पॅनिक व्हायची. अगदी तिला सांभाळणं पण अवघड होऊन जायचं. शेवटी मग बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायला लागायचं. तुझ्याकडे आल्यापासून तिचं पॅनिक करणं कमी झालंय. सोमा. त्यांचं बोलणं ऐकून त्याला थोडं बरं वाटलं. सर खरंच खूप बरं वाटलं तुमचं बोलणं ऐकून. मला तर माझाच खूप राग आला होता. हो अगदी खरंच सांगतोय. आणि तुझं तिला बाहेर वगैरे नेणं हे सगळं चांगलंच आहे तिच्यासाठी. जेवढी ती माणसांमध्ये रुळेल तेवढं तिच्यासाठी चांगलंच आहे. थँक्यू सो मच सर मार्गदर्शन करण्यासाठी. थँक्यू काय, तसंही हे ऑफिस पुरतं सर, पण बाहेर मी तुझा काका आहे विसरतोयस का? नाही, असं कसं विसरेन? या पोझिशनवर मी आलोय ते तुमच्याचमुळे. तुमच्या मदतीशिवाय इथे पोहोचणं तर अशक्यच होतं. पण तुझी मेहनत आणि जिद्दही होतीच ना. असाच मोठा हो. माझे आशीर्वाद नेहमी असतीलच तुझ्यासोबत. चल निघतो आता. हो घरी चला ना. जेवून जा आता. पुढच्या वेळेस नक्की. ते त्याला मिठी मारून निघून गेले. पूजाचा निरोप घेऊन मग विराजही ऑफिसहून घरी जायला निघाला. देशमुख सरांच्या बोलण्यामुळे त्याला बरं वाटलं असलं तरीही त्याचं पूर्णपणे समाधान झालं नव्हतं. मनात अजूनही शिवानीचेच विचार सुरू होते. काही प्रश्नाची उत्तरे त्याला अजून मिळाली नव्हती. आतापर्यंत कुठल्याच पेशंटबद्दल मनाला एवढी आपुलकी वाटली नव्हती. शिवानीला बघितल्यावर का कोण जाणे एक ओढ निर्माण व्हायची मनात. मनातले प्रश्न थांबायचे नाव घेत नव्हते. शेवटी त्याने मन शांत होण्यासाठी एफएम ऑन केला. त्यावरचं गाणं संपतच आलं होतं आणि मग गाणं संपलं तसा तो चॅनल चेंज करण्यासाठी पुढे झाला. तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेमाविषयी बोलू काही या कार्यक्रमात. तशी त्याची चॅनल चेंज करायला पुढे झालेली बोटं तिथेच थांबली. त्याने कार बाजूला पार्क केली आणि तो काळजीपूर्वक ऐकू लागला. तर मित्रांनो, मी तुमचा लाडका आशिष माझा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. प्रेम म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय आणि मला माहित आहे तुम्ही रोज आतुरतेने या वेळेला तुमची सगळी कामं बाजूला ठेवून मला ऐकायला येता. तर चला मग सुरुवात करू आपल्या कार्यक्रमाला. बॅकग्राऊंड म्युझिक वाजते. तर प्रेम म्हणजे काय? प्रेमाच्या जवळपास पोहोचलेल्या सर्वांना पडणारा प्रश्न. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटणे. ती सतत आपल्या नजरेसमोर असावी असं वाटणे. प्रेम म्हणजे तिच्यासोबतच्या दिवसरात्र चालणाऱ्या गप्पा टप्पा. प्रेम म्हणजे तिच्यासोबत घालवलेले क्षण सारखं सारखं आठवून गालातल्या गालात हसत राहणे. प्रेम म्हणजे सतत तिचाच चेहरा डोळ्यांसमोर येणे. प्रेम म्हणजे तिच्या डोळ्यांमध्ये हरवून जाणे. प्रेम म्हणजे जुने मेसेजेस वाचून हसत बसणे. प्रेम म्हणजे दिवसभर त्या व्यक्तीचाच विचार मनात असूनही रात्री सुद्धा स्वप्नात तिलाच बघणे. संपूर्ण जगाला विसरून तिच्या मिठीतच राहावं वाटणे. प्रेम म्हणजे
प्रेमाचं नाव ऐकलं की तिचाच चेहरा डोळ्यांसमोर येणे, डोळे बंद केले तरी तीच दिसणे. ती हसली की आपल्यालाही आनंद होतो, तिला त्रास झाला तर आपल्यालाही होतो. थोडक्यात प्रेम म्हणजे प्रेमच असतं. माणूस एकदा प्रेमात पडला ना की त्याला त्याचं आयुष्य छोटं वाटायला लागतं. असं वाटतं आपल्याला अजूनही खूप जगायचं, फक्त त्या व्यक्तीसोबतच आयुष्य जगण्याची मजा कळते ती फक्त तिच्यामुळेच. त्या गाण्याच्या ओळींप्रमाणे श्वास होते जरी काल माझ्या उरी आज आता नव्याने जगू लागलो. अगदी तसंच जर तुम्ही शांत असाल आणि ती व्यक्ती बोलकी असेल तर तिचं बोलणं सारखं ऐकत राहावंसं वाटतं आणि तुम्ही बोलके असाल तर त्या व्यक्तीलाच तुमचं बोलणं ऐकवत राहावं वाटतं. असं असतं हे प्रेम. एखाद्या गंभीर सतत सिरियस असणाऱ्या माणसालाही बदलवून टाकतं आणि ते त्यालाही कळत नाही. खरंच खूप सुंदर असतं प्रेम. म्हणून प्रत्येकाने प्रेमात नक्की पडा, आयुष्य जगण्याचा नव्याने आनंद घ्या. आणि जर तुम्हाला एखादी अशी व्यक्ती मिळाली असेल तर मनात असलेलं प्रेम बिनधास्त व्यक्त करा, नाही तर वेळ निघून जाईल. विराज अगदी भान हरपून तो सांगत असलेले शब्द ऐकत होता. त्यातली प्रत्येक ओळ ऐकताना त्याला शिवानीच आठवत होती आणि चेहऱ्यावर आपोआपच हसू येत होतं. आता तुम्ही आमच्या नंबरवर तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते बिनधास्त विचारू शकता. प्रश्न फक्त प्रेमाबद्दल असायला हवेत. काही वेळात एक कायल आला. हेलो, मी निशांत पुण्यावरून बोलतोय. माझा एक प्रश्न आहे. हाय निशांत, विचारा तुमचा प्रश्न. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम आहे ते कसं ओळखायचं? म्हणजे आपल्याच मनात कन्फ्युजन असेल तर? अच्छा, गुड क्वेश्चन. तर मी आतापर्यंत एवढं प्रेमाबद्दल सांगितलंय ते सगळं ज्या व्यक्तीबद्दल वाटतं तर समजून जा तुमचं तिच्यावर प्रेम आहे. आणि तरीही डाऊट असेल तर एक काम करा, एका शांत ठिकाणी जा, मनातून सगळे विचार काढून टाका, अलगद डोळे बंद करा आणि बघा, तुम्हाला जिचा चेहरा दिसेल तिच्यावर तुमचं प्रेम आहे. हे थोडं फिल्मी वाटेल पण ट्राय करून पहा. मनात जिच्यावर प्रेम आहे तिचाच चेहरा दिसेल. खूप थँक्स आशिष. चला तर मग आता प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी डेडिकेट करूया एक छान मराठी गाणं. त्यावर गाणं सुरू झालं. पाहता क्षणी वाटे कुणी आपलं हे वेट, जे स्वप्नातूनही जपलं दिसताना लपतं हसताना रुसतं. सरल्यावर उरतं प्रेम हे आभाळ, हे दाटे मनी कसलं हे वेट, जे स्वप्नांतूनही जपलं. स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र, चाहूल सुखाची प्रेम हे हेवी ब्लॅक हार्ट. विराजने एफएम बंद केला. खरंच म्हणजे मी शिवानीच्या प्रेमात पडलोय, तो विचार करत होता. बघूया आपण ही ट्राय करून कोणाचा चेहरा दिसतोय ते. त्याने हळूहळू डोळे मिटले आणि तेवढ्यात त्याला हायरनचा आवाज आला. त्याने मध्येच एका घराजवळ कार पार्क केली होती. त्याने लगेच कार त्याच्या बिल्डिंगकडे वळवली आणि काही मिनिटांत पोहोचला सुद्धा. त्याने दारावर उभं राहून बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला पण समोर कोणी नव्हतं. तो आत जाणारच इतक्यात भाय श श श श श श श श श शिवानी दारामागून येत त्याच्यावर ओरडली. पण त्याच्या चेहऱ्यावरची एक रेष सुद्धा हल्ली नव्हती. सोम्मा, जा बाबा, घाबरत पण नाहीस तू? स्मर्किंग फेस शिवानी तोंड वाकडं करत म्हणाली. अच्छा, इतका क्यूट चेहरा बघून कोण घाबरतं भआरएम? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ तो हसतच म्हणाला. ते काही नाही, तू परत ये आणि मला घाबर. अगदी आ श श श श श असं पिचाळून घाबर. अनअम्युज्ड फेस, तू पण ना वेडी आहेस अगदी. वैडबे. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ, जा चल. तिने दरवाजा लावून घेतला. त्याने पुन्हा बेल वाजवली. शिवानीने दरवाजा उघडला आणि आधीसारखंच बाह्य करून ओरडली. तसा तो असं करून पिचाळला. त्याला तसं पाहून शिवानी टाळ्या वाजवत हसू लागली. त्याचा आवाज ऐकून मावशी धावत आली. काय झालं विराज, असा का ओरडलास? मावशीने काळजीने विचारलं. अगं काही नाही मावशी, एका मुलीने घाबरवलं मला. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ, अच्छा तर तुमचं नेहमीचंच चाललंय. पण मी घाबरले ना? दोघं पण अगदी लहान आहात अजून. सोम्मा, मावशी एक मस्त कायकी बनव ना, माझ्यासाठी खूप दमलोय. मावशी कायकी बनवायला किचनमध्ये निघून गेली. तो रूममध्ये येऊन फ्रेश झाला. थोड्या वेळात मावशीने जेवायला बोलावलं. तो बाहेर गेला तर त्याने पाहिलं शिवानी काहीतरी हवंय असं हट करत होती आणि मावशी तिला गप्प राहा, विराजसमोर बोलू नकोस असं काही म्हणत होत्या. तो डायनिंग टेबलजवळ आला. काय झालं मावशी, काय हवंय तिला? त्याने विचारलं. अरे काही नाही, तू जेवण कर ना. शिवानी तू पण जेवून घे बरं. मावशी त्याच्याशी नजर चोरतच म्हणाली. खडूस जा, मला नाही जायचं. अनअम्युज्ड फेस, का काय झालं शिवानी, जेवण चांगलं नाहीये का? विराज, अरे रोज रोज काय ही भाजी खायची? मला तांबडा रस्सा हवाय. मावशी रोज म्हणते उद्या बनवू पण देतच नाही आणि रोज हे डाळ भात खायला लावते, बोरिंग. कन्फ्युज्ड फेस, हे तांबडा रस्सा काय असतं? मावशी ती सांगतेय तर दे ना तिला बनवून. त्याचं बोलणं ऐकून शिवानीला आनंद झाला. अरे विराज, ते नॉनव्हेज असतं. तुला तर घरी आणलेलं पण चालत नाही ना? हो, आणि त्यासोबत चिकन पण. HBY फेस सॅवरिंग डिलिशियस फूड, शिवानी म्हणाली. शिवानी, हे बघ मी शुद्ध शाकाहारी आहे, मला चालत नाही नॉनव्हेज वगैरे. घरात कधीच आणलं पण नाही मी. तू जे वाढलंय ते खा. न्यूट्रल फेस, जा मग मी जेवतच नाही आज. ती रागाने तोंड फुगवून सोफ्यावर जाऊन बसली. अच्छा ठीक आहे, मी हाय हॉटेलमधून ऑर्डर करतो. तो थोडं नाराजीनेच म्हणाला. अनअम्युज्ड फेस, खरंच एक खडूस, तू किती स्वीट आहेस. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप ईज, ती आनंदाने त्याच्याकडे आली आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली. त्याला 2 मिनिट काय झालं कळलंच नाही.
त्याने डोळे मोठे केले आणि मावशीकडे पाहिलं. मावशी गालातल्या गालात हसत होती. आता त्याला लाज वाटायला लागली. तो लाजून रूममध्ये निघून गेला आणि कायल करून शिवानीसाठी जेवण ऑर्डर केलं. खरंच मेड आहे ही मुलगी, तो त्याच्या गालावर हात लावत म्हणत होता. थोड्या वेळाने तिची ऑर्डर घेऊन डिलिव्हरी बॉय आला. शिवानी खूपच खुश होती. किती दिवसांनी नाही नॉनव्हेज खायला मिळालंय, ती आनंदाने म्हणाली, स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप प्लीज. हो हो, जरा हळू खा, घशात अटकेल ते. तुझ्याचसाठी आहे बाई सगळं, एवढं घाईत खायची गरज नाहीये. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ तिला घाईघाईत खाताना पाहून विराज म्हणाला, तू पण बघ खाऊन, किती भारी लाग. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप प्लीज. शी, तूच खा, मला नकोय ते. एक्सप्रेशनलेस फेस तो तोंड वाकडं करत म्हणाला, तू एकदा आमच्या कोल्हापूरला ये, माझी आई खूपच छान बनवते तांबडा पांढरा रस्सा. एकदा खाल्लंस ना खातच राहशील. विंकिंग फेस ती हसत म्हणाली. तिच्या अशा बोलण्यावर विराज आणि मावशी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. तिची आई या जगात नाही हे सत्य तिचं मन मानायला तयारच नव्हतं अजूनही. लवकरच तिच्या मनाला या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवं, विराज विचार करत होता. तिचं खाऊन झाल्यानंतर ती विराजच्या जवळ येऊन बसली. ती सारखं तिच्या पोटाला हात लावत होती. खाल्लं ना पोटभर, की अजून हवंय खादाड. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. नको, जागाच नाही राहिली आता, बस एवढंच पुरतं माझ्या एवढ्याशा पोटात. ग्रीनिंग फेस. एवढंच कोण मॅलेणालं कधीपासून बकाबका खातेय राकश सारखी. फेस विथ टीअर्स ऑफ जॉय. तो जोरात हसू लागला. ती काही बोलणार तेवढ्यात बेल वाजली. ती लगेच धावत दरवाजाकडे गेली. हळू ग शिवानी, कोण आलंय ते पळून नाही जात, लगेच धावत जायची काय गरज आहे बरं, पडलीस तर लागेल ना तुला, विराज काळजीने म्हणाला. तिने दरवाजा उघडला. कोणीतरी मुलगा उभा होता. कोण हवंय तुम्हाला, तिने विचारलं. तो शिवानीकडे एकटक पाहतच बसला. ओ हेलो, झोपलात की काय, कोण पाहिजे? केस वगैरे कलर करायला सांगायला आला असाल तर आम्हाला इंटरेस्ट नाहीये हा. ती त्याच्या सोनेरी रंगाने कलर केलेल्या केसांकडे पाहत म्हणाली आणि दार बंद करू लागली. अहो थांबा, मी विराजचा मित्र सौरभ, त्याला भेटायला आलोय, केस कलर करायला सांगायला नाही आलोय. तो हसतच म्हणाला. हो का, आत या मग. खडूस, तुला भेटायला आलंय कोणीतरी, ती आतमध्ये येऊन विराजला म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली. तो आत येऊन विराजजवळ बसला. अरे सौरभ, कसं काय आलास एवढ्या दिवसातून, विराजने विचारलं. माझं एक काम होतं. माझा भाचा आहे, 10वीला होता यावर्षी. त्याचं वागणं खूप बदललंय. एकटा राहतो, कोणाशी काही बोलत नाही, मुलांसोबत खेळायला जात नाही. ताई खूपच काळजीत आहे आणि सध्या बघतोच आहेस लहान मुलांसुद्धा कसे आत्महत्या करून मोकळे होतात, म्हणून भीती वाटते. हो ते तर आहेच, मुलांमध्ये असा एकलकोंडेपणा वाढला की ते असं टोकाचं पाऊल उचलायलाही मागे पुढे बघत नाहीत. हो, डायरेक्टर म्हणाले त्याला एखाद्या सायकियाट्रिस्टकडे न्या, म्हणून आलोय तुझ्याकडे, तू बरं करशील ना त्याला? हो, प्रयत्न तर नक्कीच करेन, विराज त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाला. मग उद्याच पाठवतो ताईला तुझ्या ऑफिसला, चालेल ना? हो चालेल. आता आलायस तर जेवून जा, मी मावशीला सांगतो ताट वाढायला. नको, झालंय माझं जेवण. बरं ठीक आहे मग. तो सारखं शिवानीच्या रूमकडे पाहत होता. विराजच्या लक्षात आल्यावर त्याने विचारलं, काय रे, आत काय बघतोस सारखा? विराज. ती आता दरवाजा उघडायला आली होती. ती मुलगी कोण आहे? तिचं नाव शिवानी, माझी पेशंट आहे. अच्छा, पेशंट म्हणजे ती मानसिकरित्या ठीक नाहीये का? आणि ती इथे तुझ्या घरात काय करते? हो, तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये, माझ्यासोबत का राहतेय ती मोठी स्टोरी आहे, तुला नंतर सांगेन मी, पण वाटत नाही तसं काही. किती सुंदर आहे ती. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप प्लीज. हो, तुझं काम झालंय ना आता, तू जाऊस तास. अनअम्युज्ड फेस. हो जातोच आहे, तू हाकलवतोय काय? पण तिची माझ्यासोबत सेटिंग लावून देशील ना? ती ठीक झाल्यावर मला सांगशील का? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड स्माइलिंग ईज. गप्प बस, सेटिंग लाव म्हणे. तिला नाही आवडणार असं काही, तू निघाता. अनअम्युज्ड फेस. तुला काय माहित तिला नाही आवडणार? ती ठीक झाल्यावर बघून घेऊ ना आपण, पण मला तर खूपच आवडली बघ ती. नाव पण किती छान आहे, शिवानी. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप प्लीज. तू निघतो का आता? पाउटिंग फेस. तो त्याच्यावर ओरडतच म्हणाला. हो निघतोय ना भावा, एवढं चिडायला काय झालं? बाय, तू कोणत्या तरी टेन्शन मध्ये दिसतोय, नंतर भेटू आपण. स्मर्किंग फेस. तो निघतानाही शिवानी दिसतेय का ते डोकावून पाहत होता. विराजने एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला तसा तो निघून गेला. थोड्या वेळात शिवानी बाहेर आली. शिवानी, तू यापुढे दरवाजा उघडायला जायचं नाहीस, कळलं का रे खडूस? मला तर खूप आवडतं. बेलचा आवाज ऐकल्यावर दार अगदेलं. ग्रीनिंग फेस. गप्प बस तू. बघितलं तो सौरभ कसं बघत होता तुझ्याकडे सारखं? फेस विथ लुक ऑफ ट्रायम्फ. मग बघितलं तर काय? जाम वरीड फेस. तिने भाबडेपणाने विचारलं. तो निरुत्तर झाला आणि रूममध्ये निघून गेला. आताच्या त्याच्या वागण्याचाही त्याला अर्थ कळत नव्हता. सौरभवर इतका राग का आला मला? तो शिवानीकडे पाहतोय म्हणून. एक्सप्रेशनलेस फेस. विचार करताना त्याला एक गोष्ट आठवली, जी तो गाडीत बसून करू पाहत होता आणि ते अर्धवटच राहिलं होतं. त्याने रूमचा दरवाजा बंद केला, मन एकाग्र केलं, मनातून सगळे विचार बाजूला सारले आणि अलगद डोळे मिटले. आधी त्याला अंधार दिसला,
थोड्या वेळाने त्याला एक मुलगी दिसली जी पाठमोरी उभी होती. तो हळूहळू तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला तिचा चेहरा दिसला. ही तर शिवानीच आहे. तेच निरागस डोळे आणि तेच गोड हास्य. ती त्याच्याकडेच पाहून हसत होती. त्याने पटकन डोळे उघडले. शिवानी कसं काय दिसली? पुन्हा ट्राय करून बघूया. त्याने पुन्हा तीच कृती करून बघितली तर पुन्हा शिवानीच. हे काय होतंय मला? त्याने डोळे उघडले तर समोर पण शिवानीच. आता समोर पण शिवानीच दिसायला लागली बहुतेक. डोळे बंद केल्यावर पण तीच आणि समोर पण तीच. विराज, हे काय होतंय तुला? तो स्वतःलाच म्हणाला. ओय हे अलो, काय झालं? काय बडबडतोय? वेड्यासारखं शिवानी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तू खरंच आलीस? पण मी तर दरवाजा बंद केला होता ना. आलीस? तू फक्त बंद केला होतास, लायक नव्हता केलास ना मग आले. विंकिंग फेस. शिवानी, नायक करायचं ना मग. असं येतात का रमगळय? अनअम्युज्ड फेस. त्यात काय होतं, तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना. ग्रिनिंग फेस. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. बरं राहू दे, आता सांगणार आहेस का कशासाठी आली होतीस? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. असंच आले होते. बोअर होतंय मला. ग्रॅट एक्सप्रेशनलेस फेस. हो का? मग कुठे फिरायला जायचंय की काय? ग्रिनिंग फेस. हो चल ना. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड स्माइलिंग ईज. एका पायावर तयार ना फिरायला? लगेच चल म्हणे. आता नको, नंतर कधीतरी जाऊया. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. ओके ठीक आहे. स्मर्किंग फेस. ती नाराजीने म्हणाली. तो तिच्या नाराज चेहऱ्याकडे पाहून हसत होता. त्याचं लक्ष गेलं तर त्याला दरवाजाजवळ एक झुरळ दिसलं. त्याला पाहून शिवानी जोरात ओरडली आणि तिने घाबरून विराजला मिठी मारली. तिच्या मिठीत किती छान वाटायचं त्याला. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. चोम्मा. ओए खडूस, काय झालं? असा काय हसतोय एकटाच? ती चुटकी वाजवत म्हणाली. म्हणजे ते स्वप्न होतं तर? विराज भानावर येत म्हणाला. पण स्वप्न खरं होऊ शकय ती ऐम. स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप टीज. शिवानी, ते बघ तिथे दरवाजाजवळ झुरळ आली. फिरफिल फेस. तो ओरडतच म्हणाला. पण ती हसायला लागली आणि खाली त्या झुरळाजवळ जाऊन बसली. विराज आश्चर्याने पाहत होता. विचार केला वेगळा आणि झालं भयल तिसी. अनअम्युज्ड फेस. ए तू कुठे चाललाय? तुझ्या घरी जायचंय का तुला? थांब, मी दरवाजा उघडते. हा नीट जा बरं. घरी आई काळजी करत असेल तुझी. ती त्या झुरळाकडे पाहत म्हणाली. काय पोरगी आहे? मुली झुरळाला घाबरतात असं ऐकलं होतं, पण ही तर जगावेगळीच आहे. त्याची विचारपूस करतेय. तो विचार करून हसत होता. तिने दरवाजा उघडला आणि तो झुरळ बाहेर गेल्यानंतर त्याला हात हलवून टाटा करत बसली होती. शिवानी, तू घाबरत नाहीस? झुरळाला ॲस्टनिश्ड फेस. ए घाबरायचं काय त्यात? एवढंच ते झुरळ काय करणार आहे? बिचारं बघ गेलं निघून गप्प घरी. तू घाबरतोस की काय? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. ए मी नाही हा घाबरत वगैरे. मुली घाबरतात असं ऐकलं होतं म्हणून कारण. अनअम्युज्ड फेस. हो त्या घाबरट असतात. मी नाही घाबरत कोणाला. फेस विथ स्टक आउट टर्न. आणि तो काय तुझा नातेवाईक होता का? त्याची विचारपूस करतेय आणि आई काळजी करतेय म्हणत होतीस तर? स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड टाइटली क्लोज ईज. हट, त्याची पण फॅमिली असेलच ना शेवटी. एवढं पण कळत नाही तुला? आणि तुझाच फ्रेंड असेल तो. तसाही एक आहे ना क्लाइड डाय. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट. माझा कोण? ओव्हरटाइम. अनअम्युज्ड फेस. तो आताच आला होता. पिवळ्या केसाचा कियकराज. सोर. फेस विथ टीअर्स ऑफ जॉय. ती जोरात हसू लागली. शिवानी, तू तर सगळ्यांना नाव ठेवण्यात एक्सपर्ट आहेस हा एकदम. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. हो मग विषयच नाही. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट. ते एकमेकांकडे पाहत हसू लागले. त्यांच्या गप्पा अशाच तासनतास सुरू असायचा. तिच्याशी बोलत बसल्यावर वेळ कसा निघून जातो तेही कळत नसायचं त्याला. ते दोघे बोलत असतानाच मध्ये देविकाचा कायल आला. त्याने शिवानीला थोडा वेळ शांत राहायला सांगितलं आणि कायल रिसिव्ह केला. हे अलो, रागावलायस का? दुपारी कायल कट केलास आणि परत केला पण नाहीस. मी जरा जास्तच बोलले ना. आय एम सॉरी. देविका म्हणाली. इट्स ओके, राहू दे आता. कितीही म्हटलं तरी त्याला तिचं बोलणं पटलंच होतं म्हणून तो तिला काही बोलत नाही. म्हणजे तू माफ केलंस? पण तिला आश्चर्य वाटलं. तो तिचा कायल उचलणार नाही आणि उचलला तरीही नीट बोलणार नाही असं वाटलं होतं तिला. हो, याचसाठी कायल केला होतास का? यासाठी आणि दुसरं पण कारण होतं. उद्या डॅडीचा बर्थडे आहे ना. मोठी पार्टी ठेवलीये आमच्या बंगल्याच्या खालीच. गार्डन मध्ये सर्वांना इन्व्हाइट केलंय. तू पण येशील ना? हो बरं, ट्राय करतो. ट्राय वगैरे नाही. यायचंच तू डॅडीने सांगितलंय. नाहीतर थांब त्याच्याशीच बोल. कॉमहम नको. ठीक आहे, नक्की येतो मी. किती वाजता आहे पार्टी? संध्याकाळी 7 वाजता. ओके डन, बाय. त्याने फोन ठेवून दिला. शिवानी त्याच्या रूमचं निरीक्षण करत होती. एका कपाटात अनेक पुस्तकं अगदी पद्धतशीर लावून ठेवली होती. ती पुस्तकं चाळू लागली. पण तिला काहीच इंटरेस्टिंग वाटलं नाही. सगळी त्याच्या मानसोपचारा संबंधातलीच होती. काही डायरेक्टरांच्या मार्गदर्शनाची होती. त्या पुस्तकाच्या मागे एका कोपऱ्यात तिला एक जुनी वही तिला दिसली. तिच्या पृष्ठभागावरून ती खूपच जुनी दिसत होती पण तरीही त्याने खूप जपून ठेवली होती. तिने उघडून पाहिलं तर त्यात अनेक कविता लिहिल्या होत्या. थोडं वाचल्यानंतर तिने ती वही तिच्या ओढणीत लपवून ठेवली आणि धावत त्याच्याकडे गेली आणि स्मित हास्य करत त्याच्यासमोर उभी राहिली.
काय झालं मॅडम, अशा का हसताय, त्याने विचारलं. ऐका, आयुष्यात माझ्या कोणीतरी असं असावं, मी काहीच न सांगता तिला सगळं कळावं, डोळ्यांतूनच तिने माझं मन ओळखावं, मनातलं प्रेम मग तिच्या हास्यातून मला दिसावं. तुला कुठे भेटली ही कविता? तू माझ्या वहीतून वाचलीस ना? हो, ही बघ. पण खडूस, मला वाटलं नव्हतं तुला कविता वगैरे पण करता येतात. ती वही त्याच्या हातात देत म्हणाली. हो मग, तेवढ्या छान नाही पण थोडा प्रयत्न करतो. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड स्माइलिंग ईज. छानच आहेत रे, पण त्या एवढ्या पुस्तकांमध्ये एकच ही कवितेची वही, ती पण अशी कोपऱ्यात फेकून दिलीयस तू. आणि दुसरे बोरिंग पुस्तक उगाचच ठेवले. फेकून नाही दिलीये हा, जपून ठेवलीये. तुला माहितीये 15 वर्ष झालीयेत या वहीला, पण अजूनही मी एक पण पेज फाटू दिलं नाही, अगदी जीवापाड लिहिलंय. स्माइलिंग फेस विथ स्माइलिंग ईज. काय 15 वर्ष? इथे मला कालचं काही सापडत नाही आणि तू 15 वर्ष वही जपून ठेवलीस. ॲस्टनिश्ड फेस. हो ना, कॉलेजमध्ये असताना करायचो. कवितेच्या स्पर्धेत भाग घेण्याची ही इच्छा होती पण नाही जमलं. मग नंतर वाटायला लागलं या कविता करायच्या नादात माझं लक्ष अभ्यासावरून भरकटतंय, मग लिहायचं बंदच करून टाकलं आणि ही वही तशीच ठेवून दिली. ती इतक्या वर्षांनी आज उघडून पाहिली तजयामय. वाईट स्माइलिंग फेस. हो का? पण तुला आवड आहे मग करायचं ना. मला कविता करता येत नाहीत पण ऐकायला खूप आवडतं, आणि आपल्याला जे आवडतं ना ते नक्की करावं. दुसरं काही नाही पण मनाला समाधान. बॅट स्माइलिंग फेस विथ हार्ट शेप ईज. हा पण नेहरूचा डायलॉग होता ना. विंकिंग फेस. हो, फेस विथ स्टक आउट टंग अँड फाईटली क्लोज ईज. इथे आहात तुम्ही दोघं, मी कधीपासून हाका मारतेय. चला जेवायचं ना आज, की गप्पांमध्येच पोट भरली. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. मावशी दरवाजातच उभी राहून दोघांना म्हणाली. नाही बाबा, मला तर खूप भूक लागलीये. माझं नाही बाबा पोट भरत गप्पांमध्ये. असं म्हणून शिवानी धावतच हायलमध्ये गेली. मावशी आणि विराज एकमेकांकडे पाहत हसू लागले. तोही मग तिच्या मागून हायलमध्ये निघून गेला. जेवण उरकल्यानंतर मावशी बाकीची कामं करून निघून गेली. रात्री झोपताना विराज पुन्हा तोच विचार करत होता. डोळे बंद केल्यावर शिवानी दिसली. म्हणजे मला शिवानीवर प्रेम नाही, सतत तिच्याच सहवासात असल्यामुळेच मला तिचा चेहरा दिसला असेल, दुसरं काहीच नाही, असं म्हणून त्यानेच त्याच्या मनातील प्रश्नांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. एक प्रकारे तोच त्याच्या मनाची समजूत काढत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच विराजला पूजाचा कॉल आला. सौरभची ताई विराजच्या ऑफिसला आली होती. विराज नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. त्याने सौरभच्या बहिणीला केबिनमध्ये यायला सांगितलं. नमस्कार सर, मी सौरभची बहीण साक्षी आणि हा माझा मुलगा शौनक. सौरभने सांगितलं.